स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीची जी 6वी पोएम आहे 2.6 मनी, जिचं लिखाण केलं आहे विल्यम एच डेव्हिस यांनी. या पोएमचं ॲप्रिशिएशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मनी पोएमचं एक्सप्लेनेशन असेल, त्याचबरोबर त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग असेल, आईस ब्रेकर असतील. याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मिळतील. तर कृपया तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंक्स बघून ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करत आहोत 2.6 मनी बाय विल्यम डेव्हिस या पोएमचं ॲप्रिशिएशन समजून घ्यायला. Appreciation of the poem. Question number 5, A5. Write an appreciation of the poem considering the following points. हे खाली दिलेले पॉईंट्स तुम्हाला विचारात घ्यायचे आणि ॲप्रिशिएशन पोएमचं लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत 4 मार्कासाठी येतो. तर शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून 4 मार्कासाठी जेवढं अपेक्षित आहे ते तुम्ही त्यातून घेऊ शकता. एवढं तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुम्ही ते लिहू शकता. कुठल्या पॉईंटचा विचार करायचा आहे तर बघा, अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल, थीम, पोएट्री डिव्हायसेस, लँग्वेज अँड स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे यामध्ये सांगायच्या आहेत. ओके, 4 मार्कासाठी जेवढं अपेक्षित आहे तेवढे तुम्हाला मिळून जाईल. पहिला पॉईंट, अबाउट द पोएट, पोएम अँड द टायटल. सुरुवातीला पोएटबद्दल माहिती घेऊया. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर ऑफ मनी. विल्यम एच डेव्हिस जो आहे तो वेल्श पोएट होता, त्याचबरोबर त्यांनीच ही पोएम लिहिलेली आहे मनी नावाची. ही वॉज अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. तो एक पेडलर होता. पेडलर म्हणजे फेरीवाला, म्हणजे जो काय करतो, फिरून फिरून वस्तू विकतो, त्याला पेडलर असं म्हणतात. अँड स्ट्रीट सिंगर म्हणजे रोडवर तो गीत गायचा. ही स्पेंड अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प. आणि त्याच्या आयुष्यातला बराचसा भाग जो आहे त्याने तो कुठे खर्च केला आहे तर ॲज अ ट्रॅम्प. ट्रॅम्प म्हणजे काय तर भटकणे, भटकंती करण्यात त्यांनी मोस्ट ऑफ त्याच्या आयुष्याचा भाग त्यांनी खर्च केलेला होता. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ, बरेचसे वर्ष फिरल्यानंतर ही पब्लिश हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम. बरेचसे वर्ष फिरल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्याचं फर्स्ट व्हॉल्यूम, पोएमचं पहिलं व्हॉल्यूम त्यांनी प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम. बघा आता पोएमबद्दल काय माहिती सांगता येईल तर द पोएम टेल्स अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. एक रिच व्यक्ती की ज्याला काय व्हावं वाटतंय, एक पुअर गरीब व्यक्ती व्हावं वाटतंय, कशासाठी तर टू फाइंड द रिअल हॅपीनेस, एक खरा असा आनंद घेण्यासाठी. असं त्याला काय तर श्रीमंत व्यक्तीला गरीब व्हावं असं वाटत आहे. ही डिपिक्टेड द एक्सपिरियन्स ऑफ पुअर लाईफ अँड रिच लाईफ. आणि त्याने या पोएममध्ये काय केलं तर वर्णन केलेलं आहे कशाचं तर पुअर लाईफ आणि रिच लाईफचं. त्याने एक्सपिरियन्स इथे शेअर केलेला आहे. द टायटल इज सुटेबल फॉर द पोएम. जे टायटल आहे पोएमचं ते सुटेबल आहे बिकॉज द पोएट हॅज डिपिक्टेड हिज एक्सपिरियन्स ॲज अ रिच अँड ॲज अ पुअर. टायटल इज सुटेबल आहे कारण काय तर द पोएट हॅज डिपिक्टेड हिज एक्सपिरियन्स ॲज अ रिच अँड ॲज अ पोएम. त्यांनी काय केलं तर त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे कशाचा, ॲज अ रिच आणि ॲज अ पुअर म्हणून. ही ऑल्सो टेल्स द इम्पॉर्टन्स ऑफ मनी. आणि या पोएममध्ये त्यांनी पैशाचं महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं मनी हे जे टायटल आहे ते कसं आहे तर सुटेबल आहे. पुढचा पॉईंट आहे थीम. थीम तिची सेंट्रल आयडिया काय आहे तर आपण बघूया. द थीम ऑफ द पोएम इज द इनवर्स रिलेशनशिप बिटवीन मनी अँड पर्सनल हॅपीनेस सिन्स द पोएट हॅज मेनी फॉल्स फ्रेंड. आणि या पोएमची जी थीम आहे ती काय तर द इनवर्स रिलेशन बिटवीन मनी अँड पर्सनल हॅपीनेस. पर्सनल हॅपीनेस आणि मनीचं जे इनवर्स म्हणजे विरोधी असं जे काही रिलेशन आहे हे पोएमचं काय तर थीम आहे. सिन्स द पोएट हॅड मेनी फॉल्स फ्रेंड्स वेन ही हॅड मनी. जो कवी होता त्याच्याकडे काय खूप असे फॉल्स खोटे असे मित्र त्याच्याकडे होते जेव्हा त्याच्याकडे पैसे होते. वेन ही बिकेम पुअर ओनली द रिअल अँड ट्रू फ्रेंड्स रिमेन विथ हिम. आणि जेव्हा तो गरीब झाला त्यावेळेस त्याच्याकडे फक्त रिअल म्हणजे खरे आणि सत्य म्हणजे ट्रू असे मित्र त्याच्याकडे उरले होते. पैसा होता त्यावेळेस खूप असे मित्र होते आणि पैसा नव्हता त्यावेळेस फक्त त्याच्याकडे खरे मित्र उरलेले होते. ही आहे या पोएमची सेंट्रल थीम. ओके, पुढचा पॉईंट बघतो आपण पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज अँड स्टाईल. आता पोएटिक डिव्हायसेस काय आहेत बघा. द पोएट हॅज ब्युटिफाईड द पोएम बाय युझिंग न्यूमरस फिगर्स ऑफ स्पीच such as alliteration, antithesis, inversion, metaphor, simile and repetition etc. आणि आणखी बरेचसे त्यांनी काय केले याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत.
मग यामध्ये काही सांगितलेलं बघा, अलिट्रेशन, अँटिथेसिस, इन्व्हर्जन, मेटाफर, सिमिली, रिपिटेशन, हे काही त्यामधले मी तुम्हाला नावं इथे सांगितलेले आहेत. हेच तुम्ही परीक्षेत लिहू शकता. द पोएम इज रिटन इन नॅरेटिव्ह फॉर्म विच इज बायोग्राफिकल. आणि पोएमची जे लेखन झालेलं आहे ते कसं आहे तर नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये झालेलं आहे आणि एक बायोग्राफिकल ते आहे. इट इज रिटन इन फर्स्ट पर्सन. आणि ही जी पोएम आहे ती फर्स्ट पर्सनमध्ये कवीने लिहिलेली आहे. द पोएम कन्सिस्ट 5 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. ही जी पोएम आहे त्यामध्ये एकंदरीत 5 स्टांजाज आहेत, 5 कडवे ज्याला आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येक कडवं जे आहे ते किती लाईन्स आहे तर 4 लाईन्सचं आहे. इच स्टांजा फॉलोज डिफरंट रायमिंग स्कीम. आणि प्रत्येक स्टांजा काय करतोय तर डिफरंट रायमिंग स्कीम फॉलो करतोय. आता जसं बघा, आता याच्या 5ही स्टांजाचे रायमिंग स्कीम तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात ठेवा. याच्यावर एक तुम्हाला याच्यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये प्रश्नसुद्धा आहे. पहिल्या स्टांजाची जी रायमिंग स्कीम आहे ती आहे AABB. मी तर काय करतो, कलरसुद्धा करतोय त्याला. ओके, पहिला जो स्टांजा आहे त्याची रायमिंग स्कीम आहे AABA. दुसरा स्टांजा त्याची रायमिंग स्कीम आहे CADA. त्यानंतर जो पुढचा स्टांजा आहे तिसरा, त्याची रायमिंग स्कीम आहे EFGF. त्याच्या पुढचा जो स्टांजा आहे त्याचा आहे HIJI. आणि त्यानंतर 5वा जो स्टांजा आहे त्याची आहे AK. ही रायमिंग स्कीम आपल्याला दिसून येईल. म्हणजे 5ही स्टांजाची रायमिंग स्कीम इथे वापरलेली आहे. वेगळ्या प्रकारची रायमिंग स्कीम आपल्याला दिसते. त्यानंतर आणि महत्त्वाची सूचना अशी की एक पोएटिक डिव्हाइसेस जे मी जे सांगितलेले आहेत ना, याच्यावर सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन हे सगळे व्हिडिओ, म्हणजे अलिट्रेशन म्हणजे काय, अँटिथेसिस म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे काय, मेटाफर म्हणजे काय, सिमिली म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय, हे तुम्हाला त्यामध्ये जाऊन समजू शकतं. आणि तुम्ही इझिली काय करणार तर कुठल्याही पोएममधले जे रायमिंग स्कीम फिगर्स ऑफ स्पीच आहे ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकाल ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघाल त्यावेळेस. त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. द पोएट फॉलोज अ सिम्पल नॅरेटिव्ह स्टाईल ऑफ टू कन्वे हिज थॉट. पोएटने काय केली, सिम्पल एक साधी पद्धत नॅरेटिव्ह स्टाईल त्यांनी वापरलेली आहे त्याचे थॉट्स सांगण्यासाठी या पोएममध्ये. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप. स्पेशल फीचर्स काय आहेत बघा. द स्पेशल फीचर काय यामध्ये, द पोएट हॅज टेकन अ व्हेरी सिम्पल सब्जेक्ट विथ द डीप नट बिटर ट्रूथ ऑफ ह्युमन लाईफ. आता पोएट जो आहे त्याने एक सिम्पल सब्जेक्ट इथं घेतलेला आहे विथ डीप बट, इयर शुड बी बट, इथे बट पाहिजेत. ओके, इथे बट तुम्ही करणार आहात BUT. स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे थोडीशी. तर इथे काय सांगता येईल तर द पोएट हॅज टेकन अ व्हेरी सिम्पल सब्जेक्ट. एक साधे सब्जेक्ट त्या पोएमचा आहे, साधा सब्जेक्ट घेतलेला आहे विथ डीप बट बिटर ट्रूथ ऑफ लाईफ. एक डीप म्हणजे खोल आणि बिटर ट्रूथ म्हणजे कडवट असं सत्य मानवी जीवनाचं हे पोएटने या पोएममध्ये सांगितलेलं आहे. द टोन ऑफ द पोएम इज पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक. आणि या पोएमची जी टोन आहे ती कशी तर पॉझिटिव्ह आणि रिअलिस्टिक अशी ती आहे, म्हणजे सत्य वास्तविकता त्यामध्ये आपल्याला दिसून येते. इट इज अ नॅरेटिव्ह पोएम विथ फर्स्ट पर्सन. ही एक नॅरेटिव्ह पोएम आहे ज्यामध्ये फर्स्ट पर्सनचा वापर केलेला आहे. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट व्हॅल्यूज अँड मेसेजेस. व्हॅल्यूज असेल किंवा मेसेज तुम्हाला याच्यातून काय मिळतो तर यामध्ये तुम्ही लिहू शकता बघा. थ्रू दिस पोएम, या पोएमच्या माध्यमातून द पोएट इज ट्राईंग टू स्प्रेड द मेसेज दॅट वेल्थ इज नॉट रिक्वायर्ड टू बी ट्रूली हॅपी. या पोएमच्या माध्यमातून पोएट्स काय करू शकतो, काय करू इच्छित आहे तर तो एक असा मेसेज स्प्रेड करू इच्छितोय. त्याचा सांगण्याचा प्रयत्न आहे असा एक मेसेज की वेल्थ इज नॉट रिक्वायर्ड टू बी ट्रूली हॅपी. पैसा किंवा संपत्ती ही गरजेची नाही आहे कशासाठी तर खूप ट्रूली हॅपी म्हणजे अतिशय आनंदी राहण्यासाठी. हॅपीनेस लाईज इन हॅव्हिंग ट्रू अँड रिअल पीपल इन लाईफ. हॅपीनेस कधी असणार आहे ज्यावेळेस ट्रू आणि रिअल लोक आपल्या आयुष्यात असतील त्यावेळेस माणूस काय होऊ शकतो तर आनंदी राहू शकतो. द पोएट हॅज मेन्शन दॅट रिच पीपल हॅव न्यूमरस फॉल्स अँड अनट्रू फ्रेंड्स. पोएटने मेन्शन केलेलं आहे पोएममध्ये की जे रिच लोक असतात, श्रीमंत लोक असतात त्यांच्या आयुष्यामध्ये न्यूमरस म्हणजे खूप असे जास्त प्रमाणात, फॉल्स म्हणजे खोटारडे आणि अनट्रू म्हणजे त्यांना धोका कधी देऊ शकतील अशा प्रकारचे मित्र असतात. ऑन द अदर हँड द पुअर मॅन इज रिअली वेल्दी. आणि याच्या उलट जे पुअर लोक असतात, गरीब लोक, ते कसे असतात तर खरे श्रीमंत ते असतात. बिकॉज काय तर इन ट्रू सेन्स बिकॉज दे हॅड फ्यू बट रिअल फ्रेंड्स. त्यांच्याकडे खूप कमी मित्र असतात परंतु ते कसे असतात तर खूप रिअल खरे ते असतात. आता युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आता तुमचं मत काय आहे पोएमबद्दल ते तुम्हाला सांगायचं आहे. तर यामध्ये तुम्ही लिहू शकता इन माय ओपिनियन द पोएट डिस्क्राइब्स द अट्रॅक्शन ऑफ मनी विच ऑलवेज ड्रॉ
अ लॉट ऑफ फेक पीपल इन वन्स लाईफ. माझ्या मते द पोएट डिस्क्राइब्स द अट्रॅक्शन ऑफ मनी. पोएटने काय केलं तर इथे अट्रॅक्शन ऑफ मनी हे डिस्क्राईब केलेलं आहे. विच ऑलवेज ड्रॉ अ लॉट ऑफ फेक पीपल इन वन्स लाईफ. यामुळे खूप असे फेक खोटारडे असे लोक काय करतात तर आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात, आपल्यासोबत ते राहत असतात. कशामुळे तर अट्रॅक्शन ऑफ मनीमुळे. वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड दॅट हॅपीनेस लाईज इन हॅव्हिंग रिअल अँड ट्रू अँड रिअल पीपल इन लाईफ. आणि याचबरोबर आपण हे पण आपल्याला हे समजतं की आनंद जो आहे तो कुठे असतो तर एक ट्रू खरे आणि रिअल म्हणजे खरे अशा लोकां जर आपल्या आयुष्यात असतील तर त्यातच खरा काय असतो तर आनंद असतो. असा मॅसेज आपण या माझं या पोएमबद्दलचं मत आहे आणि आपण या गोष्टी इथे शिकत आहोत. ओके, आय होप तुम्हाला पोएम समजलेली आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय की याच्यामध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तिथे तुम्हाला लिंक मिळेल. मनी या पोएम संदर्भातच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. सर्वात महत्त्वाचं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही ते शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.